भगवान महावीर विकलांग समिति जयपुर फूट नई दिल्ली, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दुधाळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले होते व यासोबत साहित्य वाटप देखील करण्यात आले। दिव्यांगांसाठी तपासणी व साहित्य वाटपाच्या शिबिराचे नियोजन अक्कलकोवा शहरातील पूजनीय दादावाडी या ठिकाणी करण्यात आलेले होते। या शिबिराचे उद्घाटन अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिराप्रसंगी गरजू दिव्यांगांकरिता कुबड्या, दिशादर्शक काठी, व्हीलचेअर, सोच खुर्ची, वॉकर आदी या ठिकाणचे साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात आले। तज्ज्ञांच्या माध्यमातून जागेवरच अपंगांचे तपासणी करून मोजमाप घेऊन त्यांना हवे असलेले साहित्य, शारीरिक साहित्य या ठिकाणी बनवून देण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, किशोर आहिरे, दीपाली अढाईगे, सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात, अक्कलकोवा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उषाताई बोरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी, युवती सेनेचे जिल्हा उपप्रमुख नीता माळी, अक्कलकोवा ग्रामपंचायत ईश्वर तडवी, शिवसेनेचे महिला तालुका प्रमुख छायाताई वळवी, कोराई सरपंच वैभव वसावे, रवींद्र चौधरी, माजी सरपंच वसंत वसावे, आदिवासी महासंघाचे जिल्हा सचिव गिरधर पाडवी, रायसिंग वसावे, नरेश वसावे आदी या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिति जयपूरचे वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम रणबिहा, वैद्यकीय अधिकारी देवांशु कमल, जिल्हा परिषदचे दिव्यांग विभागाचे अनिल इंगळे, मतिमंद विद्यालय खापर येथील मुख्याध्यापक अभय पाटील, दिव्यांग विभाग जिल्हा परिषद नंदुरबार येथील भरत पाटील, मकसूद शेख, शिवशक्ती स्वराज्य दिव्यांग कल्याण राष्ट्रीय अध्यक्ष आनंदा पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगेश सोनवणे, शहादा तालुका अध्यक्ष प्रेमराज वळवी, मनुदेवी फाउंडेशन अध्यक्ष राजेश चौधरी, श्री गुरुदेव फाउंडेशन अध्यक्ष श्रीमती योगिता जोहरे यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी अक्कलकोवा शहरातील वसंत कुमार हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन अधिकारी किशोर आहिरे यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना सिनेट मेंबर प्राध्यापक दिनेश खरात यांनी मांडली। या प्रसंगी आभार श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे जयपूर येथील वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम रणबिहा यांनी मांडले। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। शासनाच्या माध्यमातून कृत्रिम पाय असेल, हात असेल, व्हीलचेअर असेल, या ज्या गोष्टी उपलब्ध होऊन जात आहेत आणि त्याच्यामुळे जो व्यक्ती न चालणारा व्यक्ती चालत होता, एक आताच आमदार साहेब ज्यावेळेस या कार्यक्रमाला आले तेव्हा एक लहान बाळ जो आपल्या वडिलांच्या कमरेवर होता, त्याचा पाय त्या ठिकाणी बसवलेला आम्ही पाहिला। तर ते आता शेवटी नशिबाची गोष्ट असते, ते दुर्दैव असतं, परंतु या दुर्दैवातून सुद्धा आपल्या शासनाच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून का असेल ना, तो कृत्रिम पाय लावून तो मुलगा चालू शकेल, तो इतर मुलांसारखे खेळू शकेल, तर तो एक वेगळा आनंद त्या कुटुंबाला मिळतो, त्या स्वतः त्या मुलाला सुद्धा तो एक वेगळा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो की मी सुद्धा इतर मुलांसारखा त्या ठिकाणी सोबत चालू शकेल, खेळू शकेल। आणि म्हणून असं या वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून समाजामध्ये जे आपण दिव्यांग म्हणून आपण संबोधतो आणि दिव्यांग म्हणून ज्यांना हे हात पाय जे अपंगत्व असतं, कोणी अपघातामध्ये असतं, कोणी जन्मता असतं, परंतु त्यांना ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे। या गोष्टीचा किंवा ह्या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हायला पाहिजे। आपल्या शेजारी, आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या संपर्कामध्ये असे कोणी दिव्यांग व्यक्ती असतील
वृद्ध व्यक्ती असतील की ज्यांना ह्या योजनेचा आपण लाभ मिळवून देऊ शकतो. आपण 2 जरी कॅन्डिडेट शोधले तरी आपल्या मनाला समाधान होतं की आपण काहीतरी चांगलं काम केलंय बा, की आपल्या हातून चांगलं. आपण तर त्या ठिकाणी काहीच करणार नाही, परंतु त्या अपंग व्यक्तीला किंवा दिव्यांग बांधवाला इथपर्यंत आणून जरी सोडलं आणि त्याला ते कृत्रिम हात पाय काहीतरी जोडला लागला गेला. पेने का संस्था हे या कानाकोपऱ्यात पूर्ण भारतात फिरून जे दिव्यांग आपले बांधव आहे, जे वयोवृद्ध आहे आणि त्यांना एक बसण्याचे व्हीलचेअर, चालण्याचे जे पाय, जे हात कृत्रिम हात असेल असं ते साहित्य उपलब्ध करून देतात. ते आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण सरकार तर देतो आहे, पण एक संस्था आपल्याला देतो आहे म्हणून त्यांच्या किती कौतुक केले तर कमीच आहे. म्हणून या कार्यक्रमामध्ये खास आम्हाला सर्वांना बोलून घेतलं. इथे जवळजवळ सर्व सरपंच, या तालुक्याचे गट विकास अधिकारी व्हिडिओ साहेब आणि माझ्या बरोबर आलेले सर्व सरपंच, मी कोणाचे काही नाव घेत नाही. पण आपण सर्व विचार करायला पाहिजे की आपल्या भागामधला, आपला परिसर मधला, आपल्या ग्रामपंचायत मधलं किंवा आपल्या तालुक्यातून एकही दिव्यांग बांधवला आपण जर आणलं आणि त्याला जर पाय बसवून दिलं, पायासाठी त्याला घेऊन आलं, तर तरी आपण काहीतरी चांगलं काम केलं, आपण पुण्याचं काम करतो असं आपल्याला वाटतो. कारण याच्या अगोदर सुद्धा आम्ही एक कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये ते केंद्र सरकारची स्कीम आहे वयश्री योजना, आणि त्याच्यामध्ये सुद्धा कृत्रिम हात, कृत्रिम पाय आणि हे आपण दिलं. त्याच्या अगोदर आम्ही इलेक्ट्रॉनिक जे सायकल आहे, आज जसं हाताने चालवायचं आहे, पण ते इलेक्ट्रॉनिक सुद्धा सायकल ते सुद्धा आपण दिले आहे. जे वयश्री योजनामध्ये जे 60 वर्षापेक्षा जास्ती आहे, 60 पेक्षा खाली देता येत नाही त्या योजना, तर ते आहे त्यांना सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघामध्ये 4-5 हजार लोकांना आपण वाटप केलं आहे. आता सुद्धा काल देतो आमचा डॉक्टर आहे किरण पावरा मागे फिरत होता, पण मी त्याला सांगत होतो की तारीख आता आम्ही देणार नाही. कारण काय आहे, काल मुख्यमंत्री महोदय बरोबर आमची मीटिंग 16 तारखेला होऊ शकते, कारण आम्ही बिरसा मुंडा बलिदान दिवसानिमित्त आम्ही राज्यपाल महोदयकडे गेलो. नंतर आमची चर्चा झाली की अगला मंगळवारी आपण तिथे जाऊ शकतो, म्हणून त्यांना काल हा सांगत होतो. नाही तर ते 16 तारीख आहे, तर 16 तारखेला तो कार्यक्रम अजून आपला वयश्री योजनाचा वाटप आपण महाकाली माता मंदिर मध्ये ते सुद्धा करणार आहे. दळगावला 17 आपल्याकडे 16, तर ते कार्यक्रम सुद्धा वयश्री योजनाचे होतील. आणि ते जेवढं ज्या योजनामध्ये बसतील, आता प्रत्येक व्यक्ती येऊ शकला नाही, पण तरी आपला काम आहे प्रचार करणं, आपली जबाबदारी आहे प्रचार करायचे. हे कोणती संस्था आली आणि त्यांचा विचार जर चांगले असेल तर ते असं चांगले काम करतात. म्हणून आज संस्था जयपूरची आहे, दिल्लीतून त्यांचा कारभार चालतो, पण तरी आज आपण अक्कलकुवा या आदिवासी भागामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये जवळजवळ 98% आदिवासी समाज राहतो. आणि त्या समाजामध्ये जे कृत्रिम हात पाय देण्यासाठी जे डॉक्टर साहेब काय पुरुषोत्तम भाई यांच्या किती आपण अभिनंदन केलं तरी कमी आहे. कारण हा कार्यक्रम करण्यासाठी पैसे कोणी उपलब्ध करून देतो ते गोष्ट वेगळी आहे. कोणी तो ज्याच्याकडे जास्ती पैसे आहे तो करून देतील, पण त्याच्यासाठी ते योजना राबवण्यासाठी जे खेड्यापाड्यावर जाऊन ते काम करणारा त्यालाच खरा आपण त्याचा सत्कार करू शकतो. कारण त्याचा अभिनंदन करायला पाहिजे. पैसे किती आहे, करोडपती आहे, त्याने दिले, पण तो फक्त तिथून सांगून देतो तुम्ही जाऊन तिथे काम करून घ्या, पण तो फील्डवर जाऊन काम करतो तरच खरा हिरा असतो. आणि म्हणून आपल्याकडे ते एक टीम आहे, दुसरी टीम आमची नंदुरबारची आहे. ते तिथे कार्यक्रम असतात, तिथे ते खास करून भाग घेतात. आणि भाग घेऊन जे दिव्यांग बांधव आहे त्यांना कसं
आपण जास्तीत जास्त प्रचार करून त्यांच्या आपला जवळ आणून त्यांना लाभ कसं देता येईल म्हणून ते सुद्धा जोरात काम करता, म्हणून त्यांच्याही आपण अभिनंदन करू. आणि जे जे या तालुक्यामध्ये दिव्यांग बांधव असेल त्यांना चांगली ते चांगली वस्तू आपण कसं आणून द्यायचं, कुठून आणून द्यायचं हे आपला कायम कोशिश असते. सरकारकडून असेल किंवा NGO कडून असेल, तर त्या जर व्यक्तीला पाय भेटला तर त्याचा एक वेगळा आनंद असतो का तो किती दिवस ते खाकात एक लाकूड किंवा काहीतरी बनवून तो फिरतो. पण जेव्हा त्याला कृत्रिम पाय आम्ही इथे माता मंदिर मध्ये दिला होता ते तेव्हा उभा राहता येत नाही होता, पण ते आता आम्हाला चालून दाखवता. आता त्याचे उदाहरण आम्ही काकडे आम्हाला गेलो होतो, तर तो आपण पाय दिलेला आला बरोबर, पण तो बूट घालून नाही आला आणि मग असा तिरपा आला. मग त्याला सांगितलं अरे बाबा तुला बूट दिले आहे, हे जर लाकडं घसला लाकूड कुठून आणणार, जे बूटच्या जे साईजच्या आहे ते कुठून आणणार, म्हणून त्याला सांगितले कधी तुम्ही बिगर बूटचे चालायचे नाही, तुम्हाला बूट दिले आहे ना बूट घालून चाला, तर म्हणे चालेल दादा. तर एक वेगळा त्याला आनंद आला, मस्त पायची भेटला मला, मग पाय काढून बसला तो. तर एक आनंद त्या वेगळा असतो. म्हणून जेवढं माझ्या या तालुक्याचे सर्व पदाधिकारी सरपंच असं जे प्रत्येक कामामध्ये सहकार्य करा आणि आपल्याला हातून जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं चांगलं काम करा, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.